राजसूय अश्वमेध अविनाशी ज्ञानयज्ञ. या ज्ञानयज्ञाची, ज्याला राजसूय अश्वमेध अविनाशी ज्ञानयज्ञ असेही म्हटले जात होते, सारी व्यवस्था मुख्यतः ओम राधेजी पाहत होत्या. तसे पाहिले तर त्या एक बालब्रह्मचरणी किंवा एक कुमारी होत्या, परंतु यज्ञपिता किंवा पिताश्रींनी त्यांच्याकडे विशेषरित्या यज्ञाची सारी जबाबदारी सोपविली होती, कारण त्या ईश्वरी ज्ञान व दिव्य गुणांच्या धारणेत इतर सर्वांपेक्षा पुढे होत्या. त्यांचे जीवन आणि पुरुषार्थ सर्व यज्ञ वत्सांपेक्षा अधिक उच्च कोटीचा होता. त्यांना पाहताच असे वाटे की सारे दिव्य गुण जणू एकत्रित होऊन त्यांच्या सजीव रूपात साकार झाले आहेत. ज्ञानवीणा वादनात त्या सर्वात वरचढ होत्या आणि त्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, म्हणून त्यांना यज्ञमाता या रूपात सर्व यज्ञवत्स, मग ते वयाने कितीही मोठे का असेनात, मान देत असत. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या लौकिक आईही त्यांना मम्मा म्हणून संबोधित असत, कारण आता त्या जगदंबा होत्या आणि सर्वांचे त्यांच्याशी आत्मिक नाते किंवा ज्ञानाचे नाते होते. बाबांना त्या एक वत्स किंवा मुलीसारख्या होत्या, पण बाबाही त्यांना मम्मा किंवा मा या मधुर शब्दांनी संबोधित आणि मुली बेटी म्हणून बोलावीत असत. त्या या शिवशक्ती दलाच्या कुशल सेनानी होत्या आणि शक्तींना ज्ञानरूपी अस्त्रशस्त्रांनी व दिव्य गुणांनी सजवित होत्या. जसे ओम राधेजींना सर्व यज्ञवत्स मम्मा, मा, मातेश्वरी किंवा यज्ञ माता म्हणून संबोधित असत, तसेच ओम बाबांनाही ते सर्व बाबा, पिताश्री किंवा यज्ञपिता म्हणून संबोधित असत. एवढेच काय तर त्यांच्या लौकिक पत्नी व बहिणीही त्यांना आता आत्मिक नात्याने बाबा म्हणत असत. यज्ञमाता सुद्धा त्यांना सदैव बाबा अथवा पिताश्री या मधुर नावाने संबोधित असत. प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती या नावांचा सार्थपणा. त्या काळात परमपिता शिव परमात्म्याने बाबांच्या शरीरात आधार घेऊन दादा किंवा बाबा म्हणजे वास्तविक प्रजापिता ब्रह्मा होय असे सांगितले, कारण त्यांच्या मुखाद्वारे परमात्मा शूद्रांना अर्थात विकारी स्त्री पुरुषांना मर्जीवा जन्म देऊन खरे ब्राह्मण करीत आहेत आणि सतयुगी पावन सृष्टी स्थापन करीत आहेत. परमात्म्याने हेही स्पष्ट केले की ओम राधे किंवा मम्मा याच यज्ञमाता सरस्वती आहेत, ज्यांचे ब्रह्मा यांचे सर्वोत्तम ज्ञाननिष्ठ मुलगी म्हणून गुणगान करण्यात येतं. याचे नाव राजसूय अश्वमेध अविनाशी ज्ञान यज्ञ का. या ईश्वरी यज्ञाला 5,000 वर्षांपूर्वीचा राजसूय अश्वमेध अविनाशी ज्ञान यज्ञ असेही म्हणण्यात येतं, कारण येथे मनोरूपी अश्वाला ज्ञानाग्नी स्वाहा करून सतयुगी विश्वाचे स्वराज्य प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची धारणा आपल्या जीवनात करण्यात येते. 5,000 वर्षांपूर्वी ही गीता युगात भगवानाने पांडवांकडून हा यज्ञ करविला होता. आता पुन्हा त्यानेच याची स्थापना केली आहे. हाच यज्ञ प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या नावानेही प्रसिद्ध झाला, कारण परमपिता शिव परमात्म्याने सहज ज्ञान व सहज राजयोगाद्वारे माणसाला देवता किंवा नराला श्री नारायण आणि नारीला श्री लक्ष्मी पदास योग्य करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मा यांच्या साकार माध्यमातून याची स्थापना केली होती. ज्योती स्वरूप परमपिता शिव परमात्म्याच रोज परमधामातून ब्रह्मा बाबांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या मुखाद्वारे पतित मनुष्य आत्मांना पावन करण्यासाठी सहज गीता ज्ञान देत आणि सहज राजयोग शिकवे.
पण तो अतिप्रसिद्ध परमपिता त्या गुप्त साधारण वेशात शरीरात असल्याने लोक त्याला ओळखू शकेनात आणि म्हणून ते चुकीने ब्रह्माबाबांनाच या यज्ञाचे संस्थापक तसेच ब्रह्मकुमारी भगिनींचे व ब्रह्मकुमार बंधूंचे गुरु समजू लागले आणि अज्ञानाने त्यांना अपशब्द ही धोत्र्याची फुले पाहू लागले. परंतु परमपिता शिव परमात्मा प्रजापती ब्रह्मा आणि मातेश्वरी सरस्वती यांनी पतितांना पावन करण्याचे महान कर्तव्य यथापूर्वक अविश्रांतरित्या चालूच ठेवले. यज्ञवत्सांना आत्मकल्याण आणि विश्वसेवेसाठी शिक्षण अशा रीतीने शिवबाबा, ब्रह्माबाबा आणि जगदंबा सरस्वती सर्व यज्ञवत्सांना ज्ञानाच्या शृंगाराने खूप सजवू लागले. त्यांच्याकडून योग तपसेचा अधिकाधिक अभ्यास करून घेऊन ते त्यांना जगाची आध्यात्मिक सेवा करण्यासाठी तयार करू लागले. वकील, डॉक्टर, व्यापारी, अध्यापक, साधू, कुटुंबवत्सल इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांना हे सर्वोत्तम ईश्वरी ज्ञान कशा रीतीने समजावून त्यांचे कल्याण करवायचे आहे यासाठी ते यज्ञवत्सांना शिक्षण देऊ लागले. जगातील लोकांच्या नजरेपासून व आवाजापासून दूर राहून सर्व यज्ञवत्स आपल्या योगांगीत आत्मशुद्धी करून स्वतःमध्ये शक्ती भरू लागले.